आणि आपल्याला 23 तारखेला दिवाळी साजरी करायची आहे। फटाके सगळ्यांनी तयार करून ठेवा। छोटे मोठे फटाके नाही, मोठे अॅटम बॉम्ब फोडायचे आहे। मोदीजी काही दिवसापूर्वी मुंबईत येऊन गेले, विकास प्रकल्पांची उद्घाटन आणि शुभारंभ करून गेले। तो फक्त वो तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। मोदी जी देश के सर्वोच्च नेता है, लेकिन वो महाराष्ट्र और हमारे फ्रेंड, फिलोसोफर और गाइड भी है। त्यांचं मार्गदर्शन नेहमी, उनके मार्गदर्शन में राज्य सरकार काम कर रहा है। इसलिए महाराष्ट्र आज नंबर 1 पर है, नंबर 1 पर है। मोदी जी ने मुंबई को वर्ल्ड फाइनेंस सेंटर और ग्लोबल फिनटेक कैपिटल बनाने की गारंटी दी है। ये हमारे लिए गर्व की बात है। मोदी जी, हम सब लोग आपसे वादा करते हैं, देश की अर्थव्यवस्था जो $5 ट्रिलियन है, उसमें $1.5 ट्रिलियन की जो योगदान है, ये महाराष्ट्र जरूर देगा। ये हमारी जिम्मेदारी है। आम्ही 2 वर्षापूर्वी विकासाच्या मोदी कार्यात सामील झालो। आम्ही जो मार्ग स्वीकारला त्याची फळं आता महाराष्ट्र चोखताना आपण पाहतोय। आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रगती सुरू आहे, 2004 ते 2014 या काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राला केंद्राने 2 लाख कोटी दिले। आता मोदीजींच्या गेल्या 10 वर्षात 2014 ते 24 मध्ये 10 लाख कोटी रुपये दिले। 10 लाख म्हणजे दुप्पट तिप्पट नाही, 5 पट। आणि म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय। आजवर कधी झालं नाही तेवढं काम 2 वर्षात आम्ही महाराष्ट्रात करू शकलो। आणि 2.5 वर्षाच्या ग्रहणातून मुंबईला, महाराष्ट्राला आम्ही सोडवण्याचं काम केलं। खरं म्हणजे कारण बंद सम्राटच त्यावेळी मुख्य पदावर, मुख्यमंत्री पदावर बसले होते। आजही तुम्ही त्यांची भाषा बघा। आमचं सरकार आल्यावर आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करू, रिफायनरी बंद करू, धारावी बंद करू। अरे काय चालू करणार ते तर सांगा। हाँ, अब बस हो गया। या बंद सम्राटांना कायमचं घर बंद करायचं वेळ आलेली आहे।